नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 1 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, गणिताचे नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे एबेल पारितोषिक 2025 कोणाला प्रदान करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मसाकी काशिवारा। मसाकी काशिवारा यांना एबेल पारितोषिक 2025 प्रदान करण्यात आले आहे। याबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊयात। मसाकी काशिवारा हे जपानी गणितज्ञ जे बीजगणितिक विश्लेषण म्हणजेच अल्जेब्रिक ॲनालिसिस आणि प्रतिनिधित्व सिद्धांतांमध्ये म्हणजेच रिप्रेझेंटेशन थिअरी यामधील मौलिक योगदानासाठी ओळखले जातात। डी मॉड्यूलच्या सिद्धांताच्या विकासासाठी आणि क्रिस्टल बेसच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे। आता आपण एबेल पारितोषिकाबद्दल जाणून घेऊयात। गणितातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो गणिताचे नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जातो। एबेल पुरस्काराला गणितज्ञांचा नोबेल पुरस्कार देखील म्हणतात। हा पुरस्कार नॉर्वे सरकारकडून दरवर्षी दिला जातो। 2003 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला। हा पुरस्कार नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेनरिक एबेल यांच्या नावावरून दिला जातो। या पुरस्कारामध्ये 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोन एवढी रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाते। 2024 मध्ये मिशेल टालाग्रँड जे की फ्रान्सचे आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। 2007 मध्ये भारतीय अमेरिकन गणितज्ञ SR श्रीनिवासवर्धन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मधील पदतालिकेत कोण अव्वल ठरले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा। हरियाणाने 34 सुवर्ण पदकांसह बाजी मारली। पहिला क्रमांक हरियाणाचा 34 सुवर्ण पदकांसह, त्यानंतर दुसरा क्रमांक तामिळनाडूचा। तामिळनाडूने 28 सुवर्ण पदके जिंकली। तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश राहिले, त्यांनी 23 सुवर्ण पदके जिंकली। चौथ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी 22 सुवर्ण पदके जिंकली व 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्राने 18 सुवर्ण पदके जिंकली। आता आपण खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 बद्दल जाणून घेऊयात। खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 20 ते 27 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केले गेले। खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या शुभंकरचे नाव उज्ज्वला होते, जे की स्पॅरो पक्षापासून प्रेरित होते। ही खेलो इंडिया पॅरा गेम्सची दुसरी आवृत्ती होती। खेलो इंडिया पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती डिसेंबर 2023 मध्ये दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये चहा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरा। नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये चहा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे। याबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊयात। ही आकडेवारी टी बोर्ड ऑफ इंडियाने जाहीर केली आहे। या आकडेवारीनुसार पहिला देश केनिया आहे। भारताने श्रीलंकेला मागे टाकले आहे। भारताने 2024 मध्ये 254 दशलक्ष किलोग्रॅम चहाची निर्यात केली। ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे। भारताच्या चहाच्या निर्यातीत 2023च्या तुलनेत 10% वाढ झाली आहे। UAE, इराक, इराण, रशिया, अमेरिका आणि UK या प्रमुख बाजारपेठांसह भारत 25हून अधिक देशांमध्ये चहाची निर्यात करतो। भारताच्या चहाच्या निर्यातीवर काळ्या चहाचे वर्चस्व आहे, जे एकूण 96% आहे, तर ग्रीन टी, हर्बल टी, मसाला चहा आणि लिंबू चहा यांसारख्या इतर जाती देखील योगदान देतात। भारतातील आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरी चहा हे जगातील सर्वोत्तम चहा मानले जातात। भारत सरकारने चहा उत्पादक कुटुंबांसाठी कल्याणकारी योजना आणल्या आहेत आणि ऑर्थोडॉक्स चहा उत्पादनाला चालना दिली आहे, ज्यामुळे भारताच्या निर्यातीत वाढ झाली आहे। आता आपण टी बोर्ड ऑफ इंडियाबद्दल जाणून घेऊयात। ही भारत सरकारची नियामक संस्था आहे। ते चहाच्या भारतीय व्यापारावर नियंत्रण ठेवते। टी बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1954 रोजी झाली। याचे मुख्यालय कोलकाता, पश्चिम बंगाल येथे आहे। टी बोर्ड ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत अमरदीप सिंग भाटिया।
पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, 2025 आशियाई कुस्ती स्पर्धेत 87 किलो गटात कांस्य पदक कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुनील कुमार। सुनील कुमार यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत 87 किलो गटात कांस्य पदक जिंकले आहे। त्याने चीनच्या जियाक्सिन हुआंगला पराभूत करून हा विजय मिळवला आहे। 2025ची आशियाई कुस्ती स्पर्धा 25 ते 30 मार्च 2025 दरम्यान अम्मान, जॉर्डन येथे आयोजित करण्यात आली होती। ही 21वी आवृत्ती होती। या स्पर्धेचे आयोजन आशियाई असोसिएटेड रेसलिंग कमिटी म्हणजेच AAWC ने केले होते। आशियाई कुस्ती स्पर्धेची सुरुवात पुरुषांची 1979 मध्ये तर महिलांची 1996 मध्ये झाली। ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते। मागील वर्षीची 20वी आवृत्ती 2024 मध्ये किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, 2025 मध्ये ICC महिला एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेची 13वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत। ICC महिला एक दिवसीय विश्वचषकाची 13वी आवृत्ती भारतात आयोजित केली जाणार आहे। 29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। त्याची फायनल चंदीगडमध्ये होईल। यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत। 2029 पासून यामध्ये 10 संघ सामील होतील। 12वी आवृत्ती 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती। ती ऑस्ट्रेलियाने जिंकली। यामध्ये उपविजेता ठरला होता इंग्लंड। ऑस्ट्रेलियाचे हे 7वे विजेतेपद आहे। आतापर्यंत भारत एकदाही जिंकलेला नाही, पण 2दा उपविजेता ठरला आहे। महिला क्रिकेट विश्वचषक 1973 मध्ये सुरू करण्यात आले होते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, ISTAF सेपाक तक्राव वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय पुरुष संघाने रेगू प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुवर्ण पदक। अलीकडेच पाटणा, बिहारमध्ये ISTAF सेपाक तक्राव वर्ल्ड कप 2025चे आयोजन करण्यात आले होते। भारतीय पुरुष संघाने पुरुषांच्या नियमित गटात जपानचा 2-1 असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले। महिला दुहेरी प्रकारात भारतीय महिला संघाने म्यानमार विरुद्धच्या सामन्यात रौप्य पदक पटकावले। मिश्र क्वाड्रंट प्रकारात भारतीय संघाने उपांत्य फेरीत कांस्य पदक पटकावले। आता आपण ISTAF म्हणजेच इंटरनॅशनल सेपक तक्राव फेडरेशनबद्दल जाणून घेऊयात। ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सेपाक तक्राव खेळ नियंत्रित करते। याची स्थापना 1988 मध्ये झाली व याचे मुख्यालय बँकॉक, थायलंड येथे आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 7वा आहे, बी. सुमित रेड्डी यांनी अलीकडेच निवृत्ती जाहीर केली आहे। ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बॅडमिंटन। बी. सुमित रेड्डी हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे व त्यांनी अलीकडेच निवृत्ती जाहीर केली आहे। याबद्दल आपण अजून एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। बी. सुमित रेड्डी हे तेलंगणाचे आहेत। 2016च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते। 2019 दक्षिण आशियाई खेळांमध्ये पुरुष संघासह त्यांनी सुवर्ण पदक जिंकले। सुमित रेड्डीने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 8वा आहे, भारतातील पहिला उभा लिफ्ट रेल्वे पूल पंबन ब्रिज कोठे आहे? ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 एप्रिल रोजी होणार आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तामिळनाडू। आता आपण याबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात। हा पूल 2.2 किलोमीटर लांबीचा असून 535 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे। हा पूल 17 मीटरपर्यंत उंच केले जाऊ शकते। पंबन ब्रिज रामेश्वरमला पंबन बेटावर असलेल्या मंडपमला जोडतो। आता आपण तामिळनाडूबद्दल जाणून घेऊयात। तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई। येथील राज्यपाल आहेत RN रवी। तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, जे की DMK पार्टीचे आहेत। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 234, राज्यसभेच्या जागा आहेत 18 व लोकसभेच्या जागा आहेत 39। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 9वा आहे, डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS प्रणाली कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय। या मंत्रालयाने डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली सुरू केली आहे।
आतापर्यंत ही चाचणी काही राज्यांमध्ये केली जात होती आणि आता ती राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली प्रामुख्याने सरकारी संस्था आणि प्राधिकरणांद्वारे वापरली जाते. मोबाईल इंटरफेसद्वारे थेट शेतातून पीक पेरणीची अचूक आणि वास्तविक वेळ माहिती गोळा करणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून शेतीशी संबंधित योजना आणि धोरणे सुधारली जाऊ शकतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 10वा आहे, रिपल्स ऑफ चेंज जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह रूरल वॉच प्रोग्राम्स इन इंडिया हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CR पाटील. अलीकडेच केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी हे पुस्तक लॉन्च केले आहे. हे पुस्तक पेयजल आणि स्वच्छता विभाग, DDWS, जलशक्ती मंत्रालय आणि युनिसेफ इंडिया यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात ग्रामीण भारताच्या 10 कथा आहेत, ज्यामध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जल जीवन मिशनचा प्रभाव आणि यश नमूद केले आहेत. आता आपण स्वच्छ भारत मिशनबद्दल जाणून घेऊयात. हे मिशन 2 ऑक्टोबर 2014 पासून सुरू करण्यात आले. याचे ध्येय उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्तता आणि घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा हे या मिशनचे ध्येय आहे. आता आपण जल जीवन मिशनबद्दल जाणून घेऊयात. याची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली. जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जल जीवन मिशन येते. याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रति व्यक्ती दररोज 55 लिटर नळाचे पाणी पुरविणे हे याचे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 11 आहे, भारतात विकसित केलेले पहिले स्वदेशी MRI मशीन कुठे बसवले जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, एम्स दिल्ली येथे भारतात विकसित केलेले पहिले स्वदेशी MRI मशीन बसवले जाणार आहे. ते ऑक्टोबर 2025 पर्यंत स्थापित केले जाणार आहे. वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी करणे आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवर देशाचे अवलंबित्व कमी करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. कारण सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांपैकी 80 ते 85% आयात केली जातात. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत इतर संस्थांसह सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्चने विकसित केले आहे. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 आहे, आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 ची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, भारत. आपल्या भारतात आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 ची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. ही चॅम्पियनशिप आधी मार्चमध्ये होणार होती, परंतु आता 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि योगासना भारत यांच्यासोबत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने याचे आयोजन केले आहे. योगासन हा स्पर्धात्मक खेळ बनविणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. पहिली आशियाई योगासन स्पर्धा 22 जुलै 2017 ढाका, बांगलादेश येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारत विजेता ठरला होता. भारताने 22 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदके मिळविली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.